चला आता आलो इकडे साखरपुड्याला आणि आता संध्याकाळी पुन्हा हल्दीला. चला पण जातोय आता साखरपुड्याला. अर्धे आधी पोचले. तर आहे नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर मंडळी आता आलो इकडे माझ्या आत्याच्या मुलाच्या, म्हणजे माझा भाऊच लागतो त्याच्या साखरपुड्याला आलो इकडे. इकडे घासकोपरीलाच आहे विरारला, तिकडे आलो आहे. तर हा साखरपुड्याचा आणि त्याच्या हळदीचा ब्लॉग असणार आहे. आज एकाच दिवशी आहे, आता 3-4 वाजता साखरपुडा इकडे आणि पुन्हा संध्याकाळी मग हळद आहे. मग तसा हळदीचा आणि हा साखरपुड्याचा ब्लॉग असणार. आपण प्रयत्न करतो आहे, नाहीतर मग हळदीचा ब्लॉग वेगळा असेल आणि हा साखरपुड्याचा ब्लॉग असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पण तुम्ही व्हिडिओ बघता आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपल्याला मोटिवेशन मिळतं. आणि इन्स्टा आमच्या आणि आपल्या इन्स्टा आय डीवर नवीन असाल आपल्या इन्स्टा अकाउंटलासुद्धा फॉलो करा, मुंबई केसकीला. चला तर मग आपण आजचा साखरपुड्याचा ब्लॉग स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. तर इकडे साखरपुड्याला सुरुवात झाली आहे आणि इकडे बघा हे गुलाब वगैरे देत आहेत आणि पेढे वगैरे देत आहेत. गुलाब साखरपुड्याला आलोय. गुलाब दिलाय. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते साखरपुड्याची विगा किंवा लग्नाची असू द्या. प्रत्येक गावची परंपरा किंवा प्रत्येक गावची पद्धत वेगवेगळी असते. तशीच थोडी इकडची पद्धतसुद्धा मला वेगळी वाटली, कारण आमच्या पद्धतीमध्ये विडे वगैरे भरतात आणि त्याच्यानंतर मग साखरपुडा वगैरे केला जातो. पण इकडे असे विडे वगैरे भरण्याची पद्धत नाही आहे असं मला तरी वाटतं, कारण इकडे डायरेक्ट स्टार्ट केलं गेलं आहे, म्हणजे विडे वगैरे काय भरलेत नाही. पण असो प्रत्येकाची पद्धत आहे आणि उलट चांगलं आहे ते, की शॉर्टकटमध्ये जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे. कारण आता मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकाला एवढा वेळसुद्धा नसतो, टाईमसुद्धा नसतो, आणि त्याच्यामध्ये जेवढं लवकर आणि शॉर्टकट होईल तेवढं करायला बघावं माणसाने. पण इकडे छान पद्धत आहे यांची म्हणावं लागेल. आता जे आमच्याकडच्या म्हणजे नवऱ्याकडच्या माणसाने जे दिलं होतं, म्हणजे नवऱ्या मुलग्याने जे दिलं आहे ते आता सगळे इकडे चेक करतायत नवरीकडची लोक, आणि आता त्याची ओटी भरतायत तिकडची सगळी नवरीकडची मंडळी ओटी भरते मंडळी. हो, नवरा मुलगा जरासा धबाकलाय, मध्ये मध्ये हसतोय बघा, स्माईल देतोय. तसं काय नाही, एवढं घाबरण्याचं कारण काय नाही म्हणतोय, जमून घेऊन बोलतोय तो. इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे सगळे इकडे आपलं पब्लिक, नवऱ्याकडचं पब्लिक आहे, आमच्या मुलग्याकडचं पब्लिक आहे. बघा मुलग्याचा भाचा, इकडे सगळं खूप सारं पब्लिक आहे. आणि आता साखरपुडा आणि पुन्हा संध्याकाळी हळदी आहे, त्याच्यामुळे जेवढे शक्य झाले तेवढेच लोक इथे आलेत. कारण आता 3-3:30-4 वाजले, 4-4:30 व्हायला आले, तेव्हा साखरपुड्याने पुन्हा संध्याकाळी हळदीची तयारी करायची आहे, त्याच्यामुळे लोक कमी आहेत. आणि हे इकडे गावकरी आहेत, नवऱ्याकडचे, आमच्याकडचे, इकडचे गावकरी बसले तिकडे, हे सगळे आहेत. इकडे आमचे मुरमुरे भावकी, नवऱ्या मुलग्याची भावकी मुरमुरे. इकडे मोऱ्याही आहेत, मोरे टाकले. चला तर साखरपुड्याला इकडे सुरुवात झाली. तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. फोटोग्राफर आहे आपला भाई. भरून दे.
एकामेकाला द्या बरं. फोटो काढा. एक मिनिट. गावाचा साखरपुडा झालेला आहे. फोटो सेशन चाललंय. अजून केक कट करायचा बाकी आहे. व्हिडिओमध्ये बनवून राहिलं. त्याच्याकडे बघा. झाला ना आता. Thank you.